नमस्कार मित्रांनो, आपण विभूती पादामधले सूत्र बघतोय आणि त्याच्यामधलंच आज आपल्याला 8वं सूत्र बघायचं. तद अपि बहिरंगम निर्बीजस्य. बघा, आपण मागच्या सूत्रामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांनाही अंतरंग योग म्हणजे आतली अंग असं म्हणलेलं आहे. मात्र ह्या सूत्राला जर आपण बघितलं तर आपल्याला काहीसं वेगळं जाणवेल. पतंजली ह्या तिन्ही सूत्रांना पुन्हा अंतरंगाच्या ऐवजी बहिरंग योग म्हणतात, म्हणजे त्यांना देखील बाहेरची अंग म्हणतात. नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं. तद अपि म्हणजे ते सुद्धा. ते म्हणजे कोण? तर धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांना उद्देशून इथे म्हणतात बहिरंगम. ते बहिरंग ठरतात म्हणजे बाहेरचे अंग ठरतात. कोणाच्या? तर निर्बीजस्य म्हणजे निर्बीज समाधीच्या तुलनेत ही तिन्ही अंग म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी हे बहिरंग योग ठरतात. आपल्याला कसं तेच आज बघायचं. पतंजलींनी समाधीचे 2 प्रकार सांगितलेत. एक म्हणजे सबीज समाधी आणि दुसरं म्हणजे निर्बीज समाधी. तेव्हा आपण सबीज समाधी बघतो तेव्हा समाधी लावताना आपण कुठलं ना कुठलं तरी उद्देश त्याच्या मागे ठेवत असतो. मात्र आपण निर्बीज समाधी ठेवतो तेव्हा आपण कुठलंही प्रकारचं उद्देश त्या समाधी मागे ठेवत नाही. आपलं मन एकदम शांत असतं. मन जे आहे ते कुठे गुंतलेलं नाही किंवा मनाचं काही ध्येय नाहीये. बघा, जेव्हा सूर असुर देवाकडे वर मागायचे तेव्हा कुठलं ना कुठलं तरी वर ते देवाला मागायचे आणि त्या वरासाठीच ते मोठी अखंड तपस्या करायचे. त्या वरासाठी त्यांची धारणा, त्या वरासाठी त्यांचं ध्यान, त्या वरासाठी त्यांची समाधी असायची. मात्र मनामध्ये फक्त देवाचा धावा असेल, कुठलंही ध्येय नसेल, तर त्याला कदाचित पतंजली इथे निर्बीजस्य समाधी असं म्हणतात. एक छान उदाहरण बघूया. आपल्याला जेव्हा आकाशामध्ये पृथ्वीभोवती फिरण्यासाठी उपग्रह सोडायचा असतो तेव्हा आपण रॉकेटच्या साहाय्याने तो उपग्रह वरती लॉन्च करतो. रॉकेट त्याला वरती घेऊन जातो. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जर पडायचं असेल तर रॉकेट वरती गेल्यावरती रॉकेटचे जे भाग असतात त्यातला बाहेरचा भाग गळून पडतो. म्हणजेच हा जो बाहेरचा भाग आहे तो काहीसा यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रत्याहार यांच्यासारखा आहे. म्हणजेच आपलं जे बहिरंग योग आहे त्याच्यासारखं आहे. पृथ्वीच्या कक्षेमध्ये जाण्यासाठी पुढचा भाग जो आहे तो मदत करतो आणि त्या कक्षेमध्ये पोहोचल्यावरती रॉकेटचा हा दुसरा भाग देखील गळून पडतो. रॉकेट आता पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. पृथ्वीच्या कक्षेत जाताना हा जो रॉकेटचा दुसरा भाग आहे तो काहीसा धारणा, ध्यान आणि समाधी सारखा आहे. आता उरलंय काय? तो म्हणजेच उपग्रह, म्हणजेच निर्बीज समाधीचे प्रतीक. आणखीन एक उदाहरण घेऊया. मला नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावरती जायचंय. जेव्हा मी काठावरती पोहोचतोय तेव्हा मी आसन आणि प्राणायाम या बहिरंग अंगांचा वापर करतोय आणि काठावर पोहोचतोय. काठावरती गेल्यावरती मी जहाजात बसतोय आणि पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. हा जो प्रयत्न आहे तो धारणेचा, ध्यानाचा आणि समाधीचा भाग आहे. मात्र काठावरती पोहोचल्यावरती जहाजाला मी तिथे सोडतोय. जहाजाला मी माझ्यासोबत घेऊन जात नाहीये. म्हणजेच तिथे मी निर्बीज समाधीचा वापर करतोय. निर्बीज समाधी समजण्यासाठी आणखीन एक उदाहरण आपण बघितलंच पाहिजे. जेव्हा एखादा विद्यार्थी शिकतो तो शिकताना बराच अभ्यास करत असतो. अभ्यास केल्यावरती तो डिग्री प्राप्त करतो. पदवीची प्राप्ती झाली की तो विद्यार्थी कुठे ना कुठेतरी नोकरीच्या शोधात फिरतो आणि नोकरी मिळाली की ती जी पदवी असते ती कुठे ना कुठेतरी फाईलमध्ये राहते. त्याची पुन्हा गरज पडत नाही. तो विद्यार्थी फक्त अर्थार्जनाच्या शोधात पुढे पुढे जातो. बघा, इथे जी मागे ठेवलेली पदवी आहे ती कुठेतरी या निर्बीज समाधीचं प्रतीक बनून जाते. आज आपण निर्बीज समाधी म्हणजे काय बघितलं. हे बघत असताना आपण विभूतीशास्त्रामधलं एक मोठं रहस्य उलगडलंय. विभूतीशास्त्रामधलीच आणखी रहस्य उलगडणं अजूनही बाकी आहे. ही रहस्य तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेलच लाईक करायचा आहे. तुमच्या कमेंट द्यायच्या, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे. लवकरच भेटूया विभूतीशास्त्रामधील पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.